हॅलो गाईस, हो मी आली आता बिग बाजारमध्ये. म्हटलं चला ते काहीतरी बघूयाच व्हिडिओमध्ये वगैरे काही मिळेल का, लिपस्टिक वगैरे काही घ्यायचं होतं मला, तर आली आहे. तर बघूया, माझा आवाज शादी नाही आहे, तर बघू काय मिळते. तर कारण यांची पण क्लोज व्हायची वेळ झाली आहे आणि काय काय मिळते माहिती नाही. चला बघूया. तर इथे मुखवास पण आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास आहे. चला आता जाऊ पण आतमध्ये, झुडिओमध्ये जाऊ. चला इथे काहीतरी टॉप वगैरे. इथे आल्यानंतर म्हटलं चला सर्वात आधी स्वतःकरता टॉप बघावं, कारण मला टॉप वगैरे पण घ्यायचे होते आणि इथे छान असतात टॉप पण. तर मी बघितले तिथे, पण पाहिजे तसे मला आवडले नव्हते. नाहीतर इथे व्हेरायटी आणि कापड छान असतात दोन्ही आहे इथे झुडिओचं. तर मी ते बघितलं, पण मला यावेळेस आवडलंच नाही, कारण माहिती नाही यांच्याकडे स्टॉक पण नव्हता आणि मला आवडलंसुद्धा नाही. तर मी काही टॉप वगैरे म्हणजे काहीच घेतलेलं नाही. आणि मग इकडे आली पर्सकडे, तरी ते पर्स वगैरे होत्या पण लिमिटमध्येच होते. आज काही जास्त यांच्याकडे स्टॉक नव्हता. आणि त्यानंतर आली मी नेलपेंट बघायला. तर इथे नेलपेंट न्यूड कलरमध्ये खूप छान मिळते. तर मी नेलपेंट घेत असते इथे नेहमीच, आणि आज पण मी नेलपेंटच घ्यायला आली आहे. तर इथे नेलपेंटचे कलर खूप छान छान होते. डार्क कलरमध्ये, न्यूड कलरमध्ये खूप छान होते. आणि न्यूड कलर मला खूप आवडते, सो मला दोन्ही आवडते, मी दोन्ही यूज करते. आणि जो कलर माझ्या हातामध्ये आहे तो तर खूपच छान दिसते, आणि गोरे जर असेल तर त्याच्यात खूप सुंदर दिसतात. तर इथे मी हाताला नेलपेंट लावून बघत आहे, कारण की मला आणखी 2-3 कलर आवडले, ते लावून बघत होती मी. कारण की ते लावून बघण्याकरता वेगळी बॉटल असते, त्यातलं तुम्ही लावून बघू शकता. त्यानंतर आली मी लिपस्टिककडे. तर लिपस्टिकसुद्धा इथे खूप छान असतात न्यूड कलरमध्ये. तर न्यूड कलरमध्ये ते लिपस्टिक 199ला 4 मिळतात आणि त्यासुद्धा खूप छान असतात. तर तुम्ही नक्की यूज करून बघा, ह्या खूप छान असतात. तर इथे कपडेसुद्धा छान मिळतात, पण आज खाली होतं, कारण आम्ही खूप उशिरा आलेलो होतो आणि आता यांचं क्लोज करण्याची वेळसुद्धा झालेली होती. खूप कमी लोक होते इथे, त्यामुळे व्यवस्थित आणि आरामात बघता येते. नाहीतर खूप गर्दी असते, व्यवस्थित आपण बघू सुद्धा नाही शकत. मला इथे हा ड्रेस खूप आवडला होता डेली यूज करता. तर मला हा घ्यायचा होता, पण दुरून खूप छान दिसत होता, पण जवळ आली तर कलर थोडा डल वाटायला लागला मला. तर मग मी नाही घेतलं. हां, सगळे नाही आहेत ते काहीच. झुडिओमधून निघाल्यानंतर आम्ही गेलो वरच्या फ्लोअरला, पण वरच्या फ्लोअरला गेलो तर इथे सर्व क्लोज झालेलं होतं. मग तिथनं आम्ही रिटर्न आलो. मॉलमध्ये जेव्हा लोक असते तेव्हा छान वाटते, नाहीतर मॉल खाली खाली वाटते. आणि तुम्ही बघू शकता, मी ज्या लिफ्टमध्ये वर चालली तिथे एकही जण त्या लिफ्टमध्ये नव्हतं, एकटी मीच होती. तर जेव्हा मॉलमध्ये मजा तेव्हाच येते जेव्हा लोक वगैरे असते, गर्दी असते, तेव्हा छान वाटते फिरायला वगैरे. पण असो, कारण आम्हाला सायंकाळचाच वेळ मिळतो, तर आम्ही सायंकाळीच जात असतो. आणि वर तुम्ही बघू शकता, इथं आम्ही वर गेलो तर वर क्लोज दिसत आहे तुम्हाला, अगदी अंधार दिसून राहिलेला आहे. भीती वाटून राहिली मला. तर आमची शॉपिंग वगैरे झाली होती आणि आता आम्ही इथून निघतो आहे. तर खूप वेळ झाला होता आम्हालासुद्धा इथे, आणि आता घरी पण जायचं होतं. तर आता आम्ही इथून निघतो आहे. आणि बाहेर आल्यानंतर मला खूप भूक लागली होती. तर भूक लागल्यानंतर म्हटलं काहीतरी खावं, कारण ही वेळ नाश्ता करायची वगैरे नव्हती. म्हणून म्हटलं चला हलकं फुलकं काहीतरी घ्यावं. तर मी शेंगदाणे वगैरे घेतले आणि मी ते खाल्ले.
त्यानंतर आम्ही आलो जगन्नाथ मंदिरामध्ये. तर इथे रथयात्रा निघलेली होती, म्हणजे दुपारीच निघलेली होती, ती आता परत आलेली होती. आणि जगन्नाथ भगवानांना त्यांच्या मंदिरामध्ये त्यांचं स्थान द्यायला घेऊन चाललेले होते. तेव्हा आम्ही दर्शन करून घेतलं. आणि खूपच भीड होती इथे मंदिराच्या आजूबाजूला, या परिसरामध्ये खूप भीड होती, जाणं शक्य नव्हतं. म्हणून मी लांबूनच दर्शन घेतलं आणि म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करावं. तर मी व्हिडिओ वगैरे बनवून घेतला. आणि या सर्वीकडेच रथयात्रा निघत असते. तर इथे सुद्धा खूप छान निघते. आणि हे तुम्ही बघू शकता समोर जे आहे हे खूप मोठं असं मंदिर आहे. मला तेवढं कवर करता नाही आलं, मी शक्य झालं तेवढंच यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला. तर खूप मोठं आहे आणि आतमधूनही खूप छान आणि खूप सुंदर आहे. तर मला शक्य होईल तेव्हा नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. पण इथे फोन वगैरे अलाउड नाही आहे. तर पण प्रयत्न करेल जेव्हाही मला शक्य झालं तेव्हा तुम्हाला दाखवण्याचा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, पुढचे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मग मंडळी, सर्वांना गुड नाईट.